कानामागून आली आणि तिखट झाली, ही जी मराठी म्हण आहे, ती ह्या मोमेंटला परफेक्ट डिस्क्राईब करते. प्रीमियर लीगमध्ये आलेले आहेत नवीन लीडर्स मँचेस्टर सिटी आणि आर्सेनल ढकलली गेलेली आहे सेकंड नंबरवरती. माहिती आहे मँचेस्टर सिटी आणि आर्सेनलचे दोघांचेही सेम पॉइंट्स आहेत. पण मँचेस्टर सिटीने जास्त गोल्स स्कोर केलेले आहेत. जे तुम्हाला जीएफ दिसतं आहे ते गर्लफ्रेंड नाही आहे. दॅट इज गोल्स फॉर म्हणजे तिने किती गोल केलेले आहेत. Now, the only way for Arsenal to beat Manchester City is basically win all of the remaining games with a good goal difference. Manchester City जी आत्तापर्यंत कुठेही नव्हती 4-5 वीक्स अगोदर, they weren't the title contenders definitely, have come a long way. आणि आर्सेनलचा भूतकाळ बघता इट माइट बी पॉसिबल दॅट मे माइट बॉटल इट वन्स अगेन. जाणून घेऊयात मँचेस्टर सिटीचे रिमेनिंग फिक्स्चर्स. एव्हर्टन, ब्रेंटफोर्ड, बोर्नमथ, ॲस्टन विला आणि क्रिस्टल पॅलेस. आणि आर्सेनलसाठी न्यूकासल, फुलहॅम, वेस्ट हॅम, बर्नली, क्रिस्टल पॅलेस. टू बी एक्स्ट्रीमली फ्रँक, आर्सेनल डू हॅव बेटर फिक्स्चर्स. कारण बर्नमथ अवे मॅन सिटीसाठी नक्कीच डिफिकल्ट जाईल सांगून ठेवतोय. बट मँचेस्टर सिटीकडे आहे पेप गॉर्डिओला आणि प्लेयर्स लाईक अर्लिंग हालंड, बर्नार्डो सिल्वा. आणखीन आर्सेनलची गत आपल्याला माहितीच आहे की प्रेशरमध्ये कसे खेळतात. मी तर कुठल्याही टीमचा फॅन नाही आहे दोघांपैकी, बट ॲज अ न्यूट्रल ऑब्व्हियसली दिस इज व्हॉट वी वॉन्ट, राईट?